नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th SSC फर्स्ट चॅप्टर मॅथ फर्स्ट लिनियर इक्वेशन in two variable यामधील प्रॅक्टिस सेट वन त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व the following किंवा कंप्लीट म्हणू शकतो आपण. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. बघा 10th SSC मॅथ फर्स्ट मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा आपला धडा आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 सांगतो सॉल्व किंवा कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. यामध्ये आपल्याला इक्वेशन दिलंय 5x + 3y = 9 आणि दुसरे इक्वेशन दिले 2x - 3y = 12. बघा हे आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशनचा जर आपण विचार केला त्यामध्ये 3y दोन्हीचे साइन अपोजिट आहे. अपोजिट साइन असल्यास आपण प्लस करतो, ॲडिशन करतो. म्हणून आपण ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही इक्वेशन आपण ॲड करूया. 5x + 3y = 9 ॲडिशन 2x - 3y = 12. बघा ॲडिशन करूया. 5x + 2x 7x + 3y - y कॅन्सल. 9 + 12 होता 21. आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. x = 21 हा 7 इथं मल्टिप्लाय इकडे आलो डिवाइडमध्ये जाईल. x = 7 होतं 7 त्याचा 21. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. ही एक्सची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. तर इक्वेशन 1 आहे आपले 5. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 3. आपण ती इथं पुट केलेली आहे. प्लस 3y = 9. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करूया. बघा इथे 3y हा डाव्या बाजूला आहे तर आपण डाव्या बाजूला लिहिला. = 9 आहे तर आपण 9 लिहिला. 5 ते 15 होता 15 इंटू. बघा इथं हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. 5 × 3 15. पण इथं हा प्लसमध्ये आहे, इकडे याला मायनसमध्ये आहे. तर -15 इथे 15 लिहिलं. आता 3y = 15मधून 9 गेलं तर उरतात 6. पण 15ला मायनस आहे म्हणून -6. बघा तर मग 3y = -6. ठीक आहे. आता इथं वायची व्हॅल्यू थांबा 1 मिनिट. 3y = -6 करेक्ट. 3y = -6. 3y = -6. y तर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 3 तर मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे गेलं डिवाइडमध्ये जाईल. 6/3
तर मग वाय इक्वल टू -2. बघा सोल्युशन इक्वल टू एक्स कॉमा वाय. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3, वायची व्हॅल्यू -2. हे आहे आपलं सोल्युशन. थँक्यू.